3. किती रंग आहेत? कोणते कोणते? लाल, निळा आणि कोणता आहे? लाल आहे, निळा आहे, सफेद आहे. बरोबर. लाल रंग कसला प्रतीक आहे? तारुण्य. तरुण आहात ना तुम्ही? सळसळतं रक्त हे काय असतं? तरुण आहे. आम्ही सळसळत्या रक्ताची माणसं आहोत, तरुण आहोत. बरोबर. ऊर्जा आमच्यात आहे, एनर्जी आमच्यात आहे, याचं ते प्रतीक. सफेद रंग कसला प्रतीक आहे? शांती, पीस. बरोबर. शांती, पीसचं प्रतीक सफेद नाही, ते निळं आहे. निळं म्हणजे शांती, पीस. सफेद म्हणजे चारित्र्य, पावित्र्य. बरोबर. म्हणजे आम्ही स्वच्छ मनाने, स्वच्छ विचाराने, बरोबर, या कॅम्पमध्ये, या उपक्रमामध्ये सहभागी. जसं माझ्या बाजूला मुलगी बसली, माझे विचार खूप चांगले, मी खांदा आतमध्ये बसलो. बरोबर. माझे विचार, आचार, उच्चार काय? पवित्र. विचार म्हणजे काय? कशातून येतात? विचार करून येतात, माइंड. उच्चार करून येतात, जे मनात असेल ते तोंडातून. अ वरून शिवी दिली, कशातून आली? विचार कुठे आला? डोक्यात. बरोबर. आणि उच्चार, आचार, विचार. विचार म्हणजे डोक्यात येतो, आचार म्हणजे काय? त्याप्रमाणे वागणं, हे आपलं बिहेवियर. आपण कसं बिहेव करतो त्याला म्हणणार आचार. लक्षात. आचार, विचार, विचार काय आहेत आपले? बरोबर. कोणत्या साली NSS ची स्थापना झाली? 1960. काय? मोठ्या आवाजात. ठीक आहे. तुमचं परीक्षा द्यायला आलं, मला मार्क नाही. माहिती नसेल तर अपडेट नॉलेज करा, नसेल माहिती लिहून ठेवा. 1969. 1967 मध्ये जलशिक्षणची स्थापना, 1969 मध्ये NSS ची स्थापना. 2 वर्षाचा फरक. म्हणजे आपण तेव्हापासून एकत्र होतो, आजच नाही. आलं लक्षात? तर 1967 म्हणजे साधारण 55 वर्षापूर्वी, बरोबर, काय झालं होतं की NSS स्थापन झालं? कुणी स्थापन केलं? त्यावेळेचे गव्हर्नर कोणाला म्हणतात? जो नोटेवर साईन करेल. त्यावेळेचे गव्हर्नर, त्यावेळेचे अर्थमंत्री. कोण होते अर्थमंत्री? जे आपल्या रायगड जिल्ह्याचेच आहेत, जे रोह्याचेच आहेत, त्यांच्या नावाने कॉलेज आहे, डॉक्टर C.D. देशमुख. कोण?